मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील धानीवरी या परिसरात अपूर्ण ब्रिजच्या कामामुळे पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली। गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो हा अपूर्ण असलेल्या ब्रिजच्या साइटवर आदळला आणि रस्त्याच्या एका बाजूला उलटला आणि अपघात घडला। सुदैवानं गाडी सावकाश असल्याने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। ही अपघाताची घटना 4 जून रोजी घडली। मात्र अशा अपूर्ण पुलाच्या कामामुळे अपघाताची शक्यता ही नाकारता येत नाही। त्यामुळे हे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि असे अपघात टाळण्यासाठी हव्या तशा योग्य आणि गरजेच्या सुविधा या ठिकाणी कराव्या अशी मागणी सध्या जोर धरत आहे। तर अपघाताची ही घटना 4 जून रोजी घडली आणि त्यावेळी अपघातग्रस्त वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार पुलावर लावण्यात आलेले कॉन्क्रीटचे डिवायडर म्हणजेच बॅरिकेड हे अयोग्य पद्धतीने लावले गेले आहेत। त्यामुळे वाहन चालवताना अडथळे निर्माण होतात आणि समोर दिसत नाही। याच ठिकाणी कोणताही सूचना फलक, दिशादर्शक चिन्ह किंवा सावधगिरीचा इशारा नसल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे। स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते मागील 1.5 वर्षापासून या ब्रिजचे काम संथ गतीने सुरू आहे। सध्या केवळ एकाच लेनवरून वाहतूक सुरू असून सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणी भीषण वाहतूक कोंडी होते। विशेषतः गुजरातहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने संथ गतीने पुढे सरकतात, तर अनेक वेळा मुंबई लेनवरील वाहने विरुद्ध दिशेने घुसखोरी करतात। परिणामी दोन्ही लेन धानीवरी ब्रिज जवळ पूर्णपणे ठप्प होतात। मात्र वाहतूक नियंत्रणासाठी या ठिकाणी कोणतेही शासकीय नियोजन नसल्याचे स्पष्टपणे जाणवते। या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकावे लागते। यामुळे वेळ आणि इंधनाचा मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे। स्थानिक नागरिक, वाहन चालक आणि प्रवासी यांच्यातून आता संताप व्यक्त केला जात असून संबंधित प्रशासनाने या अपूर्ण पुलाच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे। सुरक्षेसाठी आवश्यक ती चिन्हे, सूचना व मार्गदर्शक फलक लावावेत। तसेच वाहतूक सुरळीत राहील यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। मात्र सुंदर देखणा डांबराचा रस्ता उखाडून जेव्हापासून मुंबई अहमदाबाद महामार्गाचे कॉन्क्रीटचे काम सुरू झाले तेव्हापासून ते आजपर्यंत या रस्त्यावर शेकडो अपघात झाले। अनेकांचा नाहक यामध्ये बळी गेला। मात्र एक रेकॉर्ड आहे की प्रत्यक्ष याची कोणीही आजपर्यंत दखल घेतली नाही, की रस्त्यावर येऊन कोणी ढुंकूनही पाहिलं नाही की प्रत्यक्ष या ठिकाणी कोणत्या त्रुटी आहे, अपघातांची कारणे कोणती आहे आणि हा कॉन्क्रीट रस्ता कशा पद्धतीने तयार होत आहे याच्यावर कोणीच गांभीर्याने दखल घेताना आजपर्यंत दिसून आला नाही। तर याचं कारणही तसंच आहे। या रस्त्याच्या कामाचा टेंडर पास करून NHAI आणि अनेक अधिकाऱ्यांनी मोठी रक्कम गिळली आहे, म्हणून आज ते गप्प आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।